जनावरं तुमचं शब्द नाही, तुमची ऊर्जा ओळखतात. एका अनुभवी डेअरी शेतकऱ्याला विचारलं, तुमच्या डेअरीचं सर्वात महत्वाचं उपकरण कोणतं? पहिल्या धारा कधीही थेट भांड्यात काढू नका. ही 5 मिनिटं तासाभराच्या मेहनतीपेक्षा जास्त महत्वाची असतात. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? एकाच गावात एकाच जातीच्या 2 गायी, जवळपास सारखाच आहार, सारखं व्यवस्थापन, पण एका शेतकऱ्याचं दूध नेहमी स्वच्छ, दर्जेदार आणि चांगलं असतं, तर दुसऱ्याचं दूध वारंवार समस्येत, अडचणीत का येतं? फरक कुठे असतो? तो फरक दूध काढताना नसतो, तो दूध काढण्याच्या आधीच्या 20 ते 30 मिनिटात असतो. हो मित्रांनो, दूध काढण्यापूर्वीची तयारी ही फक्त एक सवय नाही, ती संपूर्ण डेअरी व्यवस्थापनाची एक परीक्षा असते. आजचा हा व्हिडिओ दूध कसं काढायचं याबद्दल नाही, तर दूध काढण्यापूर्वी अशी कोणती तयारी करावी की दुधाचा दर्जा, जनावरांचा विश्वास आणि तुमची व्यावसायिक ओळख तिन्ही गोष्टी मजबूत होतील. चला सुरुवात करूयात. पहिली गोष्ट, दूध काढण्याआधी गोठ्यात शांतता असावी. दूध काढण्याच्या अगोदर गोठ्यातील वातावरण कसं आहे याचा थेट परिणाम जनावरांच्या वर्तनावर होतो. मोठ्यानं ओरडणं असेल, घाई गडबड असेल, अचानक आवाज असतील, हे जनावरांना अस्वस्थ करू शकतात. अनुभवी शेतकरी दूध काढण्यापूर्वी गोठ्यात शक्य तितकं शांत वातावरण ठेवतो, कारण शांत जनावर शांतपणे दूध देतं. दुसरी गोष्ट, जनावराला वेळेची सवय लावा. गाय घड्याळ पाहत नाही, पण तिला वेळेची सवय लागते. दररोज जवळपास एकाच वेळेला दूध काढलं तर ती मानसिक दृष्ट्या त्या प्रक्रियेसाठी तयार होते. म्हणून वेळ बदलत राहणं टाळा. शिस्त ही चांगल्या डेअरीची पहिली ओळख आहे. तिसरी गोष्ट, दूध काढण्यापूर्वी फक्त 1 मिनिट निरीक्षण करा. अनेक जण थेट दूध काढायला सुरुवात करतात, पण अनुभवी शेतकरी आधी 1 मिनिट फक्त गायीकडे बघतो. ती नेहमीसारखी उभी आहे का? तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसते का? ती शांत आहे का? हे 1 मिनिट कधी कधी मोठी समस्या आधीच ओळखायला मदत करतं. चौथी गोष्ट, जनावरांशी संवाद साधा. हो, जनावरांशी संवाद. ती तुमची भाषा समजत नसेल, पण तुमचा आवाज ती ओळखते. प्रेमाने नावाने हाक मारणं, हलकेच हात फिरवणं, त्यामुळं ती अधिक शांत राहते. दूध काढणं हे जबरदस्तीचं काम नसून विश्वासाचं एक नातं आहे. एका डेअरी फार्मवर 2 मजूर दूध काढायचे. एक जण घाईघाईने काम करायचा, दुसरा दूध काढण्या अगोदर प्रत्येक गायीच्या डोक्यावर हात फिरवायचा. मालकानं विचारलं, तू वेळ का घालवतोय? तो हसून म्हणाला, मी वेळ घालवत नाही, मी विश्वास कमावतोय. आणि विश्वास जिथं असतो तिथंच दर्जेदार डेअरी उभी राहते. मित्रांनो, दूध काढण्याची सुरुवात भांड्यापासून होत नाही, जनावरांच्या मनापासून सुरू होते. जर तुमच्या गायीला तुमच्या हाताचा स्पर्श आणि तुमच्या आवाजावर विश्वास वाटत असेल, तर समजा तुम्ही फक्त दूध काढत नाही, मी एक नातं जपताय. आणि ज्या डेअरीत विश्वासाची सुरुवात होते तिथं यश उशिरा येईल, पण नक्की येईल. मित्रांनो, दूध काढण्या अगोदर 5 मिनिटाची तपासणी तुमचा डेअरी व्यवसाय वाचवू शकते. मित्रांनो, समजा तुम्ही रोज दूध काढता, पण रोज दूध काढण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं निरीक्षण करता का? अनेक शेतकरी म्हणतील, वेळ कुठं असतो? पण यशस्वी डेअरीमध्ये ही 5 मिनिटं तासाभराच्या मेहनतीपेक्षा जास्त महत्त्वाची असतात. कारण अनेक आजार मोठे होण्यापूर्वी आपल्याला छोटी छोटी चिन्ह दाखवत असतात. प्रश्न एवढाच, आपण ती ओळखतो का? 5वी गोष्ट, कासेकडे फक्त बघू नका, नीट निरीक्षण करा. दूध काढण्यापूर्वी कास नेहमीसारखी दिसते का? कुठे सूज आहे का? एखादा भाग जास्त गरम जाणवतोय का? लालसरपणा दिसतोय का? जर काही बदल जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक समस्या सुरुवातीला अशाच छोट्या स्वरूपात दिसतात. 6वी गोष्ट, पहिल्या धारा कधीही थेट भांड्यात काढू नका. अनुभवी शेतकरी पहिल्या काही धारा वेगळ्या कपात किंवा स्ट्रीप कपामध्ये काढून टाकतात. का? कारण त्या धारामध्ये दुधाचा रंग, घट्टपणा, गुटुळ्या किंवा इतर असामान्य बदल दिसू शकतात. यामुळं सुरुवातीला समस्या लक्षात येण्याची शक्यता वाढते. 7वी गोष्ट, स्तनांची स्वच्छता ही सवय असावी. स्वच्छता म्हणजे फक्त पाणी मारणं नाही, स्तन स्वच्छ आणि कोरडी असणं महत्वाचं आहे. ओलसरपणा किंवा घाण दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. म्हणून दूध काढण्यापूर्वी स्वच्छतेची
एक पद्धत ठेवा. 8वी गोष्ट, दूध काढताना घाई करू नका. अनेक वेळा कामाच्या घाईत दूध काढण्याची प्रक्रिया वेगाने केली जाते, पण घाईत निरीक्षण चुकतं, लहान समस्या दिसत नाहीत आणि पुढे त्याच मोठ्या होऊ शकतात. अनुभवी शेतकरी वेगापेक्षा अचूकतेला जास्त महत्त्व देतो. 9वी गोष्ट, प्रत्येक गाय सारखी नसते. काही गायी पूर्ण शांत असतात, काही थोड्या संवेदनशील असतात, काहींना ठराविक पद्धतीची सवय असते. म्हणून सर्व गायींशी एकसारखं वागण्याऐवजी त्यांच्या स्वभावानुसार हाताळणी करा. यामुळं त्या अधिक सहकार्य करतात. एका अनुभवी डेअरी शेतकऱ्याला विचारलं, तुमच्या डेअरीचं सर्वात महत्वाचं उपकरण कोणतं? अनेकांना वाटतं तो दूध काढण्याचं मशीन सांगेल, पण तो हसला आणि म्हणाला, माझे डोळे. कारण ते रोज जनावरांमध्ये होणारे छोटे बदल बघतात आणि अनेक मोठ्या अडचणी सुरुवातीलाच थांबवतात. मित्रांनो, दूध काढण्यापूर्वीची ती 5 मिनिटं फक्त तयारीची नसतात, ती जबाबदारीची असतात. कारण ज्या शेतकऱ्याला जनावरांमधील छोटा बदल दिसतो, तो मोठं नुकसान होण्यापूर्वीच योग्य निर्णय घेऊ शकतो. लक्षात ठेवा, दूध काढणारे हात महत्वाचे आहेत, पण त्याआधी निरीक्षण करणारे डोळे त्याहूनही महत्वाचे आहेत. मित्रांनो, एका मोठ्या डेअरी फार्मवर 2 मजूर काम करत होते. दोघे सारख्याच गायींचं दूध काढायचे, सारखाच गोठा, सारखी साधनं, पण एकाच्या हातून काढलेलं दूध नेहमी दर्जेदार असायचं. दुसऱ्याच्या हातून मात्र वारंवार तक्रारी यायच्या. मालकानं अनेक दिवस निरीक्षण केलं आणि त्याला एक गोष्ट लक्षात आली, फरक हातामध्ये नव्हता, फरक होता सवयींमध्ये. आज आपण अशाच सवयीबद्दल बोलणार आहोत. दूध काढणारी व्यक्ती शांत असावी. दूध काढण्यापूर्वी जर तुमच्या मनात राग, घाई, तणाव किंवा अस्वस्थता असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वागण्यात दिसतो. जनावरं तुमचं शब्द नाही, तुमची ऊर्जा ओळखतात. म्हणून दूध काढायला जाण्यापूर्वी मन शांत ठेवा. 11वी गोष्ट, प्रत्येक दिवशी एकच पद्धत ठेवा. आज एक पद्धत, उद्या दुसरी, असं वारंवार बदल करू नका. जनावरांना ठरलेली दिनचर्या आवडते, म्हणून दूध काढण्याचा क्रम, पद्धत आणि वेळ शक्यतो एक निश्चित ठेवा. यामुळे जनावरं अधिक सहकार्य करतात. 12वी गोष्ट, भांड्यांची स्वच्छता म्हणजे ग्राहकांचा विश्वास. दूध काढण्यापूर्वी प्रत्येक भांडं, प्रत्येक किटली, प्रत्येक उपकरण स्वच्छ आहे का हे तपासा. कारण दुधातील अनेक समस्या गोठ्यात नाही, भांड्यापासून सुरू होतात. स्वच्छ भांडं म्हणजे स्वच्छ विचार. 13वी गोष्ट, दूध काढल्यानंतर लगेच योग्य हाताळणे. अनेक शेतकरी दूध काढतात आणि काही वेळ तसंच ठेवतात, पण दूध जितक्या लवकर योग्य पद्धतीनं हाताळलं जाईल तितकी त्याची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. लक्षात ठेवा, दूध काढणं हा शेवट नाही, ती पुढच्या टप्प्याची सुरुवात आहे. 14वी गोष्ट, स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, आजचं दूध कालपेक्षा अधिक स्वच्छ आणि दर्जेदार आहे का? जर दररोज हा प्रश्न विचारला तर दररोज सुधारणा होईल आणि सुधारणा करणारी डेअरी कधीच मागं राहत नाही.